टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। निधी मिळत नाही असं म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा बुरखा फाडणारी माहिती समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही कामशून्य। 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा समोर। संजय दिना पाटलांची मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांचे 18 कोटींपैकी फक्त 1,42,00,000 खर्च। वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघात कामं संथ गतीने, तर निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार। निधीची मुदत 5 वर्षांची असते। मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदाराचं अपयश। 2019 ते 2024 दरम्यान मला मिळालेल्या निधीत 1 पैसाही अखर्चित नाही। आरोपांवर ओमराजे निंबाळकर यांची स्पष्टोक्ती। 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। काम मंजूर करण्याचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार असतात। चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात। निधीच्या आरोपांवरून खासदार संजय देशमुख यांचं हे उत्तर। निधीचा प्रश्न होता। प्रत्येक गावात खेड्यात गेल्यानंतर प्रत्येक लोक त्या ठिकाणी म्हणत होते की आमचं हे काम करा, आमचं ते काम करा, आणि त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून तेवढी कामं होत नव्हती। हे सर्व 6 खासदार एकत्रितरित्या बसलो आणि सर्वांनी सामूहिकरित्या हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनावरील शोक प्रस्तावावरती बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल असं म्हणाले आणि त्यामुळे वाद। नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड। राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप। भरत गोगावले असणार रायगडचे नवे पालकमंत्री। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, भरत गोगावलेंच्या बैठकीत निर्णय। मुख्यमंत्र्यांसोबत बोलून लवकरच निर्णय घेणार अशी शिंदेंची माहिती। आणि एकनाथ शिंदे साहेब यांची आज चर्चा झाली आणि काल मुख्यमंत्र्यांना पण शिंदे साहेबांनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लवकरात लवकर हे रायगडचं तिढा आहे तो सोडून टाकतो आणि भरत शेटला पालकमंत्रीपद देतो। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी। अरुण लखानी, रवींद्र फाटक, विक्रम काकडे, अनिकेत तटकरेंसह 15 आमदारांचा शपथविधी संपन्न। अमरनाथ राजूरकरांसह धैर्यशील कदमांकडून जय भाजप अशा घोषणा। सभागृहात भाजप आमदारांची संख्या 35 वर। शिवसेनेचे 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही 10 आमदार। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेना भवन उभं राहणार। नवीन सेना भवनासाठी जागेचा शोध सुरू। बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी अशी सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून प्रयत्न। काम करण्यासाठी ऑफिस लागणार, शिंदेंचं हे उत्तर। वास्तुभवन इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही। शिंदे सेनेच्या नव्या सेना भवन उभारण्यावरती अंबादास दानवेंचा टोला। प्रलोभनामुळे खासदार शिंदेंच्या सेनेत गेले। खासदार निधीसाठी शिंदे सेनेमध्ये गेलेले नाही, अंबादास दानवे यांचं हे वक्तव्य। त्यामुळे निधी वगैरे काही नाही, मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे। प्रलोभनापायी हे लोक गेलेले, यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे। पुढे बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक तमाशा देख। एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं, संजय राऊतांची टीका। 2 तास, पुढल्या 2 तासामध्ये गोकुळ गीते मला वाटतं गेले ना त्यांच्या पक्षात 2 तास। हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललंय, पैसा फेको तमाशा देखो। खासदार गेले, येत्या काळात आमदार नगरसेवकही सोडून जातील। निधी कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे। नरेश म्हस्के यांचा राऊतांचा उद्धव ठाकरेंवर हा निशाणा। आमदार येऊ शकतात, नगरसेवक येऊ शकतात आणि खासदारही येऊ शकतात। 3 लोक आहेत, 2/3 2च लागतात। त्यामुळे एकनाथ शिंदेंवरती टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। ओमराजे निंबाळकरांसह सर्व 6 खासदारांचं महायुतीत स्वागत। ओमराजे निंबाळकर एनडीए मध्ये आल्यानं ते विरोधक राहिले नाही। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं हे वक्तव्य। सर्व 6 खासदारांचं ओमसकट मी मनापासून स्वागत करतो एनडीए मध्ये। परंतु राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, मग त्यांना तुम्ही प्रतिस्पर्धी बिलकुल नाही, आता एनडीएत आले ना। ओमराजे निंबाळकर यांचा काल शिवसेनेत प्रवेश। आजच धाराशिव नगर परिषदेला निधी मंजूर। 18 कोटींचा निधी मंजूर। ओमराजे निंबाळकर यांनी आज घेतली उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांची भेट। अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या। संजय राऊतांचे विधान, तर 3 गद्दार आणि 850 पोलीस होते। एवढे पोलीस कामाला लावले, आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का? संजय राऊतांचा हा सवाल। काही गद्दारांना अडवायचा प्रयत्न झाला आमच्या शिवसैनिकांकडून। रात्रीच्या काळोखात लपून येत होते।
अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विधान भवन या ठिकाणच्या मंत्र्यांच्या प्रसाधनगृहाला आता सुरक्षा, मंत्री, आमदार आणि त्या व्यतिरिक्त प्रसाधनगृहामध्ये कुणालाही एंट्री नाही. अधिकारी अथवा इतर नागरिकांना प्रसाधनगृहात परवानगीही नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून नरेंद्र दराडेंना डिवसणारे बॅनर. तर कुणाल दराडेंनी माझा बाप काढला म्हणून मी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असा आरोप गोकुळ गीते यांनी केलेला. नेहमी पाठीशी राहू, उपमुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिलं. नाशिक विधान परिषदेचे शिंदेंचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंवरती नाराज असल्याचंही केलं स्पष्ट. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला काल मुंबई येथे असताना मला फोन केला. लोकांमुळे आपलं अपयश पत्करायला लागलं आणि गोकुळ यांना आपल्या सहाय्यक म्हणून मी घेतोय, तू काही नाराज होऊ नको. राज्यात यूसीसी बिल म्हणजे समान नागरी कायदा लागू केला जाणार. त्यासाठी सरकार आता सकारात्मक. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा. कायदा अंमलबजावणीसाठी राज्यात समिती देखील गठीत केल्याची घोषणा.